नमस्कार मंडळी, कन्हैया ब्लॉगमध्ये तुमच्या सर्वांचं परत एकदा स्वागत करते. तर रोजच्या जेवणामध्ये काय भाजी बनवायची हा प्रश्न तर आपल्या सगळ्यांनाच पडलेला असतो. तर मला सुद्धा हाच प्रश्न नेहमी पडलेला असतो की रोजच्या जेवणामध्ये आपण काय बनवलं पाहिजे. आता रोज तर नवनवीन आपण पदार्थ बनवू शकत नाही. तर आणि आमच्या घरामध्ये माझ्या मिस्टरांना तर फक्त दोनच भाज्या आवडतात, ते म्हणजे वांग आणि शेवग्याची शेंग. तर ह्या दोन भाज्या तर रोज तर खाऊ शकत नाही. तर मी काय करते, प्रत्येक वेळेला ना जेव्हा त्यांना जी भाजी आवडत नाही ना, ती भाजी आहे ना, जेव्हा डाळ बनवते ना तेव्हा त्या डाळीमध्ये ती भाजी टाकते आणि तशी करून मग डाळ बनवते. तर मी आज आहे ना दोडका आणलेला आहे मार्केटमधून आणि त्या दोडक्याची म्हणजे तुरीची डाळ घेतलेली आहे, मूग डाळ घेतलेली आहे आणि दोडका घेतलेला आहे, एक पूर्ण बारीक चिरून घेतलेला आहे. तर दोडका टाकून आपण डाळ बनवून घेऊया. तर त्यासाठी साहित्य हे आहे, एक मोठा कांदा घेतलेला आहे बारीक चिरून, एक टोमॅटो घेतलेला आहे, त्यानंतर आलं लसूण आणि हिरव्या मिरच्या ह्याची पेस्ट करून घेतलेली आहे, हिंग घेतलं आहे, हळद घेतलं आहे, मीठ घेतलं आहे आणि कांदा लसूण मसाला घेतला आहे. तर आता आपण यांना रेसिपी करायला सुरुवात करूया. एकदम साधी आणि सोप्या पद्धतीने होणारी रेसिपी आहे ही. याला जास्त साहित्याची गरज लागत नाही. तुम्हाला जर ह्याच्यामध्ये वाटण वगैरे टाकायचं असेल तर तुम्ही टाकू शकता, तसंही छान लागते. पण अशी जरी बनवली तरी खायला खूप छान लागते ती भाजी. तर आता आपण यांना रेसिपी करायला सुरुवात करूया. तर एका बाजूला मी आहे ना गॅसवरती कुकर ठेवलेला आहे. कुकरमध्ये आहे ना तेल टाकून घेतलेलं आहे. तेल थोडंसं आपलं गरम होऊन दे, मग आपण रेसिपी करायला सुरुवात करूया. तर आपलं तेल आहे ना चांगलं गरम झालेलं आहे. तर त्यामध्ये आपण आहे ना हिंग टाकून घेऊया. आता आपण ह्याच्यामध्ये कांदा टाकून घेऊया. आता आपण हा कांदा आहे ना तेलामध्ये चांगला फ्राय करून घेऊया. कांदा थोडासा लालसर झाला की त्याच्यामध्ये मग आपण टोमॅटो टाकून घेऊया. तर कांदा आपला चांगला लालसर झालेला आहे. आता आपण ह्याच्यामध्ये ना टोमॅटो टाकून घेऊया. आता हे आपण चांगलं तेलामध्ये ना फ्राय करून घेऊया. आता मी ह्याच्यामध्ये ना कांदा आणि टोमॅटो लवकर शिजावं यासाठी मी आताच मीठ टाकून घेते. तर कांदा आणि टोमॅटो आपला आहे ना चांगलं फ्राय करून झालेला आहे. तर ह्याच्यामध्ये आहे ना मी आलं लसूण आणि हिरवी मिरची ह्याची जी पेस्ट करून घेतलेली ना ती पेस्ट टाकलेली आहे. आता आपण आहे ना हे चांगलं तेलामध्ये फ्राय करून घेऊया. गॅस आहे ना आपण स्लोच ठेवायचा, जास्त फास्ट ठेवायचा नाही, नाहीतर ते खाली करपलं जाईल. तर आपलं आहे ना कांदा टोमॅटो आणि आले लसूणची पेस्ट आहे ना चांगली फ्राय करून झालेली आहे. तर आता आपण आहे ना त्याच्यामध्ये मसाले टाकून घेऊया. मसाल्यांमध्ये मी हळद आणि घाटी मसाला आपला कांदा लसूण मसाला घेतलेला आहे. आता हा मसाला आहे ना थोडासा चांगला तेलामध्ये फ्राय करून घ्यायचा, ह्याला तेल सुटेपर्यंत. तर बघू शकता आपल्या फोडणीला चांगलं तेल सुटलेलं आहे. तर आता आपण आहे ना ह्याच्यामध्ये ही जी भाजी घेतलेली ना ती भाजी टाकून घेऊया. आणि हे चांगलं आहे ना आपण तेलामध्ये सर्वात पहिलं आहे ना चांगलं फ्राय करून घ्यायचं. सर्वात पहिलंच आपण पाणी नाही टाकायचं, चांगलं तेलामध्ये ना आपण हे चांगलं फ्राय करून घ्यायचं, परतून घ्यायचं ते. आता मी ह्याला आहे ना तेल सुटेपर्यंत चांगलं तेलामध्ये फ्राय करून घेतलेलं आहे. तर ह्याच्यामध्ये आहे ना आपण तुरीची डाळ टाकली, तर डाळ शिजायला थोडासा वेळ लागतो. तर त्यामुळे डाळ शिजावी एवढं पाणी टाकून घेऊया ह्याच्यामध्ये.
तर आता आपण आहे ना पाणी टाकून घेतलेलं आहे. तर आता आपण आहे ना 3 ते 4 शिट्ट्या चांगल्या करून घेऊया, जेणेकरून हे सर्व शिजेल चांगल्या प्रकारे. तर आपली रेसिपी तयार करून झालेली आहे. तर आज जेवणामध्ये बनवलेली आहे दोडका घालून केलेली तुरीची आणि मुगाची डाळ आणि बाजरीची भाकरी. तर तुम्हाला आजची रेसिपी कशी वाटली ही नक्की कमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.